असं आहे की मी जॉबला होती, म्हणजे ठाणा साइडच पकडून चला. ओके. तर तिथे असं होतं की खूप दिवस ते ऑफिस बंद होतं. नंतर आमचं जे ओनर होते त्यांनी तो ऑफिस घेतलेला करायला. म्हणजे न्यूच होतं सगळं ते. तर आम्ही जॉइन केलं तिथे. म्हणजे मोस्टली तिथे मी मुलगी म्हणून मी एकटीच होती तिथे आणि 4-5 मुलं होते. त्याच्यानंतर असं झालं की अजून एक मुलगी जॉइन झाली. ती मुसलमान होती. तर तिचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान झालं, की "चल ठीक आहे बाबा, तू सुट्टीवर आहे, तर मी सुट्टीवर राहते," असं-तसं. एक दिवस मी वीक ऑफ घेतला, मी आजारी होती म्हणून आणि ती गेलेली. त्या शोरूममध्ये ना असं होतं, की आमच्यासोबत इन्सिडेंट्स होत होते, पण आम्ही एवढं हे नाही केलं, की बाबा असं-असं होऊ शकतं, तसं-तसं होऊ शकतं. म्हणजे असं होतं, की खालच्या फ्लोअरवरती आम्ही सगळे वर्किंग असायचो आणि वरती जे होतं ते सगळं सामान असंच पडलेलं. अडगळीचं सामान बोलतो ना आपण, तसंच पडलेलं. तर आपण एक जातो ना, "अरे, एवढं सगळं सामान वेस्टेड आहे," असं-तसं. हं. आपण बघूया चल जाऊन. एक उत्सुकता असते ना माणसाला, तसं आम्ही गेलो दोघी वरती एक दिवस बघायला. तर त्याच्यानंतर असं झालं, की आम्ही वॉशरूममध्ये गेलो दोघीजणी. पहिली ती गेली, नंतर मी गेले. तर आम्ही बघितलं जाऊन वॉशरूममध्ये नळ चालू आहे. मग आम्ही म्हटलं, की "अरे, हाउसकीपिंगवाला वगैरे आला असेल हं. वरती." आम्ही इतकं म्हणजे त्या गोष्टी हे नाही केल्या, ऑब्झर्व्ह नाही केल्या. मग आम्ही परत बंद केला आणि आलो तिथेच त्या प्लेसवरती. तर अचानक आहे ना, जसं मी सांगितलं, की माझ्या डोळ्यामध्ये रक्त वगैरे सारखं उतरलेलं असं. हं, हं. तर मी ना एक गोष्ट हातात घेतली होती. मला तर आठवत नाही काय होतं ते. मी ती गोष्ट बघत ते बोलतात ना माणसाला धुंदी लागते. हं. तसं मी ते बघतच बसलेली. त्यांनी मला आवाज दिला, की "स्नेहा, चल आपण खाली जाऊया. स्नेहा, चल आपण खाली जाऊया." तिने 2 वेळा आवाज दिला. तर माझं लक्षच नाही. मी तीच गोष्ट बघते. तिने थर्ड टाईम मला पूर्ण असं हलवलं. जसं आपण एखादा माणूस बेशुद्ध पडला कसं हलवतो, तसं त्यांनी मला हलवलं. मी बोलली, "अरे हो, काय करतेस?" "अरे," बोलतो, "तुला कधीपासून आवाज येतोय?" म्हटलं, "कधी आवाज दिला?" "आत्ताच तुम्हाला हं. आवाज दिला." माझे डोळे अचानक असे लाल झाले आणि मग ती म्हटली, "तुझे डोळे असे का झालेत लालसर असे?" तर मी म्हटलं, की "काय माहिती धुळीची ॲलर्जी वगैरे आहे त्याच्यामुळे झालं असेल." आणि आम्ही खाली आलो. तर खाली आलो तर म्हणजे कसं ग्राउंड, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असं होतं. तर मी सेकंड फ्लोअरला एकटीच बसायची. जसं म्हटलं मी एकटी मुलगी स्टार्टिंगला जॉइन झालेली. तर मग ती ग्राउंड फ्लोअरला गेली बिकॉज ती सेल्समध्ये होती म्हणून आणि मी बॅक ऑफिसला आहे त्याच्यामुळे मी एकटीच बसलेली वरती. तर मला नंतर एवढं असं चक्कर वगैरे यायला लागली, की अरे, म्हणजे मला समजत नाही मी काय करू? मी तिला बोलली फोन करून, "नेहा वरती आहे, मला कसं तरी होतंय." तर ती आली आणि बोलली, की "चल आपण वॉशरूममध्ये जाऊन तुला फ्रेश वगैरे आपण करू." मी बोलली, की "नाही, वरच्या वॉशरूममध्ये नको जायला, आपण खाली जाऊया." तर त्याच्यानंतर आम्ही गेलो वॉशरूममध्ये वगैरे. म्हणजे मी तोंड वगैरे हे केलं, धुतलं वगैरे. नंतर मी येऊन बसली, पाणी वगैरे पिली. मग तिने बाकीचे जे मुलं होते त्यांना सांगितलं, की "अरे, आम्ही वरती गेलो होतो, तिला असं-असं झालं." हं. तर त्यातला एक मुलगा बोलला, "अरे, तुम्ही पागल आहे का? कशाला वरती गेले न सांगता?" म्हणजे त्यांना पण माहीत नाही, ते असं रँडमली हं. बोलले, "कशाला वरती गेले न सांगता उगाचच." हं. मग त्याच्यानंतर झाले, मी नॉर्मल झाले थोड्या वेळानंतर. मग आमचे जे वॉचमन काका होते ना, ते एक माझा फ्रेंड होता, मी त्याचं नाव नाही घेणार. म्हणजे ऑफिसमधलाच फ्रेंड होता. तो ओके. मला बहीण मानतो. हं. मला तो सगळी गोष्ट शेअर करायचा ऑफिसमधले. इव्हन आत्ताही काय असेल तो मला सांगतो. तर त्याला त्या वॉचमन काकांनी सांगितलं, की "अरे, तुम्हाला माहिती आहे का, इथे ना एक बाईला जाळून मारलेली आहे. तुम्ही ज्या अच्छा. शोरूममध्ये काम करता तिथे एका बाईला जाळून मारलेली आहे आणि तिचा पोरगा पण आहे इथे. तिची आत्मा आहे. मी ओके. रात्रीचं जेव्हा फेरी मारतो ना, तेव्हा मला ओरड्याचे आवाज येतात, असं-तसं." तर ते पोरं बोलले, म्हणजे मुलं माहिती ना कसे टिंगळ आहे, हं, हं, की हं. "मामा तू पिलायस का? तू काही काय सांगतोस असं-तसं." पण ज्या दिवशी आम्ही गेलतो ना वरती, त्या दिवशी लिटरली रात्री मला स्वप्नात त्या सगळ्या गोष्टी दिसल्या, की तिथे एक अशी-अशी बाई आहे, अच्छा. तिच्यासोबत असं-असं इन्सिडेंट झालेला आहे, हं, तिला हं. जाळून मारलेली आहे. म्हणजे इव्हन आमच्या इथे जो चहावाला पण यायचा ना, हं, तो एक हं. दिवस असं सहज बोलला एकदम रँडमली, "अरे, हा शोरूम कधी ओपन झालाय? हा तर शोरूम जळून खाक झाला होता ना." हं. आम्ही बोलले, "काय?" बोलतो, "हो, हा शोरूम पूर्ण जळून खाक झाला. हा शोरूम म्हणजे ही जागा 10 वर्ष बंद होती." ओके. असं. तर आम्ही ते इग्नोर केलं. मग त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं, की "तू" दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेली. म्हणजे तो पण पनवेललाच राहायला आहे. आम्ही एकाच ट्रेननी असायचो. फक्त मी हं, लेडीज, हं. तो जेंट्स. मग मी ऑफिसमध्ये गेली. मला क्लिक झालं दुपारी ती गोष्ट. तर मी त्याला म्हटलं, "मला तुला एक सांगायचं तू वरती ये." तो बोलला, की "थांब 10 मिनिटानंतर मी येतो. मी फ्री झाल्यावर." म्हटलं, "नाही, नाही, मला आता आठवलं, तर तू पटकन ये वरती." त्याला वाटलं मी काहीतरी काम सांगते म्हणून तो मस्ती करत होता. हं. मी म्हटलं, की "तुला सीरियस गोष्ट सांगायची आहे मला. तू ये वरती." मी बोलले, की ना इथे असं-असं सीन आहे म्हटलं, मला असं जाणवलं. तर तो लिटरली शॉक झाला. बोलतो, "तू खरं सांगते का?" म्हटलं, "हो." हं. "का?" बोलतो, "अरे मामाने पण रात्री मला हेच सांगितलं."
बोलते तू आणि मामा बोललात का जाताना? हं, म्हटलं हं. मी कधी मामांशी बोलते म्हटलं. मी निघते तेव्हा मामा येतात म्हटलं आणि म्हटलं तू आणि मी तर सोबत जातोस. तर बोलतो, "अरे मामांनी पण हे सेम सांगितलं जे तू सांगतेस ना आता. हं, जसं हं. मामाने सांगितलंय. ते एक जळलेली बाई आहे. हं, हं. तिचा मुलगा पण आहे. म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा होता. तो तिच्यासोबत आहे असं आवाज वगैरे येतात." तर बोलतो, "मग काहीतरी आहेच नाही इथे नक्की." आणि म्हणजे खाली ग्राउंड फ्लोअरला असं एक बेसमेंट होतं. तिथे फक्त आम्ही जिथे लंच करायचो तिथेच कॅमेरा होता. पण असं किचन होतं तिथे कॅमेरा नव्हता. तर आम्ही जाताना ते लाईट्स बंद करून जायचो बेसमेंटमध्ये. तर एक दिवशी जो माझा फ्रेंड होता, त्याच्यासोबत असा इन्सिडेंट झालेला शोरूममध्येच. तो माझ्याकडनं प्रिंट्स घेऊन गेलेला. अच्छा. आता आपण प्रिंट्स काढले तर पेपर पूर्ण प्लेन असेल. हं. चोळा-गोळा तर नसेल प्रिंटरमधून काढला आणि आपण पकडला तर असं नॉर्मली पकडतो. तो जस्ट खाली घेऊन गेला, तिथे बेसमेंटमध्ये ठेवले आणि तो किचनमध्ये गेला काहीतरी काहीतरी घ्यायला गेलेला. तर तो परत पेपर विसरला म्हणून तो खाली घ्यायला आला ना पेपर बेसमेंटमध्ये, तर पेपर अक्षरशः चुरगळला होता तो पूर्ण. अच्छा. तो मला बोलला, "स्नेहा जरा खाली ये." मी म्हणली, "काय झालं?" तो बोलतो, "अरे तू आता प्रिंट दिलीस ना ह्याची, हं. मग हा पेपर चुरगळला कसा? तू आली होतीस का खाली?" मी बोलली, "मी नाही आली खाली." मी बोलले, की "सोड रे, तू काय एवढं हे करतोस?" असं-तसं. आणि त्याच्यानंतर सेकंड डे मी सुट्टीवर होती, काहीतरी रिझनमुळे. ती नेहा वर्किंग होती. ती बेसमेंटमध्ये केस विंचरत होती. लिटरली पूर्ण त्या केसामध्ये असा हात टाकलेला कोणीतरी. अच्छा. म्हणजे आपल्याला फील होतं ना हं, कोणतरी हं, असा हं, हात हं. टाकतंय, तसा हात टाकलेला. तर हिला वाटलं ही कोणतरी पोरं मस्ती करतायत. तर तिने मला सांगितलं फोन करून, की "स्नेहा देख ना, लोग ऐसे मस्ती करते मेरे साथ और मुझे डरा रहे हैं. एक तो पहले से पता ना मैं कितनी डरती हूँ." मी बोलली, "ठीक है, मैं फोन करते हूँ." मी त्यांना फोन करून म्हटलं, की "तिला घाबरवू नका. ती हं. आधीच घाबरते. एकतर ती एकटी आहे म्हटलं, आज मी पण नाही." ते बोलतात, "तू काय वेड्यासारखी फोन करून सांगते? आम्ही काय तिला केलंच नाहीये. ती उगाचच आमच्यावरती नाव घेते." मग तिने काही जास्त दिवस जॉब केलाच नाही. 1 महिन्यानंतर ती सोडून गेली. मग आता राहिली मी एकटीच मुलगी. मी तर काय माझ्या कामातच बिझी असायची दिवसभर ऑफिसमध्ये. पण नंतर-नंतर मला असं जाणवायचं ना, की म्हणजे सेकंड फ्लोअरवरती, थर्ड फ्लोअरवरती जायला ना, अशी हे होते, स्टेप्स होते. हं. तर असं जाणवायचं, की ना स्टेप्सवरती कोणतरी बसलंय आणि अच्छा. ते माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतंय. ओके. म्हणजे आता मी अशी समोर तोंड करून बसले, माझ्या हं, हं, मागे हं. स्टेप्स आहेत. तर मला असं जाणवायचं चेअरला, की मला कोणतरी असं टच करून जातंय, की "बघ मी पाठी बसलीये, मला तुझ्याशी बोलायचंय." आणि असं 2-3 वेळा झालेलं आहे, की मला ती दिसलेली पण आहे ती बाई. तिचा म्हणजे फेस मला अजून आठवतोय. एक साइड असा पूर्ण जळलेला असायचा हं. आणि एक साइड असं पूर्ण काळा वगैरे आणि असं म्हणजे अर्धच साडी नेसतात ना हं, हं, तसं हं. आणि लाल कुंकू. अशी ती बसलेली आहे. अशी बघते माझ्याकडे. तर मी असं एकदा सहज काम कर आपल्याला असं एकदम कामं करताना ते लिंक लागते, कोणतरी बघतंय. म्हणून मी असं मागं बघायची ती दिसायची मला आणि म्हणजे मला हे ना दुपारी 2 ते 3च्या दरम्यानच व्हायचं. ओके. हे मी 4-5 वेळा असं अनुभवलं. मग त्याच्यानंतर मी ना सांगितलं आमच्या ओनरला, की असं-असं आमच्यासोबत होतंय म्हणून. तर मग त्यांनी स्वामींचा फोटो आणून लावला ऑफिसमध्ये. हं. म्हणजे ते होते गुजरात साइडचेच, पण ते पण स्वामींना मानायचे वाटतं. मग त्यांनी स्वामींचा फोटो आणून लावला. मग त्याच्यानंतर मला थोडा-थोडा त्रास कमी व्हायला लागला. पण एक दिवशी असं झालं, की म्हणजे गाड्यांचं शोरूम म्हटल्यावरती वर्कशॉपमध्ये गाड्या वगैरे लावणं, असं-तसं आणि मेन हे झालं, की आमचा जो हाउसकीपिंगवाला होता तो तिथेच राहायचा. अच्छा. म्हणजे यूपीचाच मुलगा होता तो हं. 17-18 वर्षाचा. तो तिथे राहायचा. तर तो ना ह्या पोरांना सांगायचा, "अरे रात को मैं सोया था, तो वो बिल्ली बहुत चिल्ला रही थी और मैं खाना बना के गया था, तो पूरा खाना मेरा नीचे गिर गया था." म्हणजे 2-3 वेळा असं त्याच्यासोबत झालं, की तो जेवण म्हणून असं जायचा बाबा. आता एवढ्या मोठ्या शोरूममध्ये एकटा रात्रभर राहू शकत नाही. म्हणून तो हं. बाजूच्या शोरूममध्ये ओळख झाली होती वॉचमनशी, तो बोलला जायचा. तो एक दिन मैं खाना बना के गया दोस्त के साथ पार्टी करने, बोला घर पे आके खाना खाता हूँ. तो बोलतो पूरा खाना खत्म था. अच्छा. तर आम्ही बोलले, "अरे बिल्ली वगैरह खाई होगी." हं. बोलते, "बिल्ली कैसे खाएगी? बिल्ली खाएगी तो टोप नीचे तो गिरेगा ना." टोप भी नहीं नीचे गिरा था. फक्त जेवण संपलेलं. जेवण हं. खाना खतम था. मग ना मी एक दिवशी तसं ऐकलं त्याचं. मी बोलली, की रवी नाव होतं त्या मुलाचं. बोलली, हं. की "रवी क्या हुआ? तू ऐसे क्यों बात कर रहा है?" तो बोला, "अरे मैडम देखो ना मेरे साथ ऐसे-ऐसे हुआ." तर मी त्याला बोलली, की "तू दारू पीता है इसके लिए तुझे ऐसा होता है. तू झूठा कुछ भी मत फैला. एक तो मुझे अकेले बैठना पड़ता है यहाँ पे." बोलला, "ठीक आहे मॅडम." मग त्याने पण जॉब सोडला त्या मुलाने. म्हटलं, की "ठीक आहे जाऊ दे." तसं पण तो म्हणजे खूप वेळा कंप्लेंट्स आल्या होत्या, की तो हं. ड्रिंक्स वगैरे करतो वगैरे म्हणून मॅडम बोलल्या, की "ठीक आहे ह्याला काढूनच टाकायचं कामावरून." त्याच्यानंतर जे मामा होते ते रोज सांगायचे आम्हाला, की मला आज आवाज आला. तर मी म्हणले, "मामा सोडा तुम्ही या गोष्टी सांगूच नका." मग आमचे जे एक होते मॅनेजर
त्यांना असा अनुभव आला, ते रात्रीचं काहीतरी 7:30-8 वाजता ना मागच्या साईडला गाडी लावायला गेलेले. त्यांना असं पटकन जाणवलं, की कोणतरी गेलं त्यांच्या समोरून. ओके. तर मग त्यांनी एक दिवशी आम्ही असं बसलेलो, तर आम्ही विषय विषय निघाला. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं, की आपण मॅडमशी बोलायचं. मी बोलली आम्ही म्हटलं, "मॅडम तुमच्याशी बोलायचं आम्हाला. आम्हाला असं-असं जाणवतं इथे, का असं आहे का?" पण ही गोष्ट तिला माहिती होती आधीपासून. जेव्हा त्यांनी घेतलं होतं शोरूमचं काम करायला, हं, तेव्हापासून हं. माहिती होतं. म्हणजे आम्हाला हे नंतर असं कळलं, आमची ओनर आहे ना, आता बघा तुम्ही एक बिझनेस टाकताय, तर तुम्ही दररोज येणार बघायला, की तुमचं किती प्रॉफिट लॉस निघतंय. आमचे जे ओनर होते ते महिन्यातनं एकदा-दोनदा यायचे आणि आली ना, तर हार्डली ती दुपारी यायची, 5-6 वाजता निघून जायची. अच्छा. म्हणजे संध्याकाळपर्यंत ती अशी कधी थांबलीच नाहीये. तर मग तिला सांगितलं, की "मॅडम आमच्या सगळ्यांसोबत असे इन्सिडेंट झालेत." तर बोलते, "नाही, नाही असं काही नाहीये. बरं तुमच्यासाठी असं तुम्हाला वाटतंय ना, तर मी जाईन आमचे जे आहेत, गुरु आहेत हं. त्यांच्याकडे जाईल आणि मी सामान घेऊन येईल." तर हे जे मुलं होते ते कसं एकदम आमचं क्लोज रिलेशन झालेलं. त्यांना माहिती होतं, की हिला त्रास होतो त्या गोष्टींचा. तर ते बोललेले, "बघ स्नेहा, ती कुठली गोष्ट घेऊन येईल, तर तू काय करायचं नाही त्या गोष्टी. ते तुलाच सांगेल." आणि लिटरली तसंच झालं. ते पिवळी मोहरी असते ना, हं, हं. ती घेऊन आली होती. म्हणजे ती 4-5 दिवस आली नव्हती ऑफिसला. ती तिकडे गेली त्या गुरूंकडे. तर ती आली घेऊन आणि मला म्हटले, की "स्नेहा फक्त संध्याकाळी जाताना ह्या तू टाकून जा सगळीकडे." मी सांगितलं त्यांना फोन करून त्या मुलांना, की असं-असं सीन आहे भाई, काय करायचं? तर ते बोलले, "स्नेहा तू टाकू नकोस. सरळ सांग मला माझ्या घरच्यांनी अलाउड नाही केलं. काहीतरी सांगून हे कर." हं. आणि त्याच्यानंतर जाताना ती मला बोलली, "स्नेहा जरा इकडे ये माझ्या कॅबिनमध्ये." ती मी पुडीमध्ये आणलं होतं, हं. पिवळे मोहरी. मला पण हा प्रकार माहीत नव्हता काय असतं ते पिवळ्या मोहरी वगैरे. ती बोलली, "हे फक्त तू टाक जाताना." मी बोलली, की "मी नाही टाकू शकत मॅडम, माझ्या घरचे ओरडतील." "असं का?" ती बोलली, "अगं काही नाही होणार." म्हटलं, "मग काही होणार तर तुम्ही टाका" म्हटलं. मग ती बोलली, "ठीक आहे, मी टाकते." आणि ती ना म्हणजे आमचं वर्कशॉप पण पाठीच होतं. तिने वर्कशॉपमध्ये वगैरे टाकलं आणि जसं ती शोरूममध्ये टाकायला लागली ना, म्हणजे मी हं. बसलीच होती खाली, तर मी बसल्या जागी पूर्ण फिरत होते. पण हे मला जाणवत नव्हतं, जो माझ्यासोबत बसलेला, हं. तो बोलला, "तुला काय होतंय? अशी का करते तू?" म्हणजे मी वेड्यासारखीच वागत होते. मी पूर्ण अशी बसल्या जागी फिरत होते. तो मला बोलला, "तू बाहेर चल, बाहेर चल." आणि मी बाहेर गेले आणि मी फक्त रडतच होते. मला माहीत नाही का रडते, मी फक्त रडते, रडते. मग तिला मॅडमला असं जाणवलं, की हिला कळतंय म्हणून. मग हं. ती मला म्हटली, की "तू आहे ना सकाळी लवकर येऊन लवकर जात जा." अच्छा. म्हणजे तिला वाटलं, की आता ही भांडं फोडेल, हं, माझ्या हं. बिझनेसवर इफेक्ट पडेल असं. मी बोलले, की "नाही, मी एकटी नाही येऊ शकत," म्हटलं 9 वाजता. "मी एकटी कशी येणार 9 वाजता?" म्हटले, "मी 10 ते 7च येणार, सगळे असतील तेवढ्यात." तर म्हटले, "सगळ्यांचा टायमिंग 9 ते 6 करा." बोलली, "नाही, असं नाही होऊ शकत." म्हटलं, की "ठीक आहे, जाऊ द्या, मी या गोष्टींना ट्रस्ट नाही करत." मग एक दिवशी काय झालं, सर्व्हिसमधले 2 मुलं होते आणि मी. आम्ही म्हटलं, की जो मी भाऊ म्हणते त्याला, म्हटलं, "आपण ह्याच्यासोबत दिवशी असं स्कॅम करायचा." की म्हणजे आमच्या ज्या गाड्या यायच्या ना, त्या मागे अशी छोटी जागा होती. तिथे कॅमेरा वगैरे काहीच नव्हता. हं. म्हटलं, "तुम्ही दोघं जण जाऊन आहे ना, पाठीमागे आवाज काढायचा असा भुतासारखा. ह्याला आपण त्याच्यासोबत हं. आपण हे करूया, प्रँक करूया." हं. तर मला बोलला, की "स्नेहा तू बोलशील तर तो ऐकेल. तो येईल हं. तुझ्यासोबत. आमच्यासोबत येणार नाही. ते आवाज वगैरे काढायचं काम आम्ही करतो." तर म्हटलं, "ठीक आहे, चालेल." म्हणजे 7:30 पावणे 8ची वेळ होती त्यावेळेस. आम्ही निघणार तेवढ्यात मी बोलली, की "अरे चल ना माझ्यासोबत. मला एक गाडीचा फोटो हवाय. तो मला अपलोड करायचा आहे ह्या फाईलमध्ये." हं. तो बोलला, "मी नाही येणार आतमध्ये तिकडे." अरे म्हटलं, "माझ्यावरती विश्वास नाही का तुला? बहीण हं, हं. म्हणतोस ना मला." हं. म्हटलं, "मी पुढे राहते, तू पाठी राहा, बस." हं. बोलला, "नाही, नाही, तू माझ्याशी हे करते." म्हणले, "अरे नाही, चल." कसं-कसं कन्व्हिन्स करून त्याला आम्ही घेऊन गेलो बिकॉज आम्हाला प्रँक करायचा होता. पण आमच्यासोबत एवढा मोठा स्कॅम झाला आम्हाला माहीत नाही पडलं. ते दोघं जण आहेत ना, हं. तिथे लपले होते ऑलरेडी दोघं जण मस्ती करण्यासाठी. मग त्यांनी जसा आवाज काढला, तसं तो धावत सुटला आणि त्याच्यामागे मी. पण मी हसत होते कारण मला माहिती आहे ही मस्ती चालू आहे. हं, हं. पण आवाज काढून झाल्यानंतर आम्ही शोरूममध्ये गेलो. म्हणजे त्याच्यासमोर दाखवायला, की बाबा खरंच आवाज वगैरे येतोय. हं, हं, हं. मॅनेजरला पण माहीत नव्हतं. हे आमच्या तिघातच ठरलं होतं. मग तो मॅनेजरला घेऊन आला आणि बोलला, की "तुम्ही पण चला बघा तिकडे आवाज येतोय म्हणून." हं. तर आम्ही जेव्हा गेलो, मी, मॅनेजर आणि तो मुलगा जो माझ्यासोबत होता तो. आम्ही तिघं जण गेलो तेव्हा रिअल आवाज आला आम्हाला. अच्छा. म्हणजे रिअल जो हं, हं, हं. लेडीजचा आवाज येतो ना ओरडायचा, ओके. तो आवाज आला ओरडायचा. मग तेव्हा मी खरंच घाबरलेली. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा तिघं जण आलो गेटवरती, तर हे दोघं जण आधी येऊन उभे होते. जे आवाज काढणारे होते ना, हं, हं, हं. ते आम्ही सेकंड राउंडला गेलो त्याच्या आधी ते उभे होते आणि ते आम्हाला शोधत होते, की आम्ही कुठे गेलोय. हं.
तर मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही इथे आहे, मग आवाज कोण काढतंय तिकडे?" करेक्ट. ते बोलतात, "अरे तू पहिल्यांदा आलीस ना, हं, तेव्हाच आम्ही आवाज काढून मागच्या साईडनी येऊन उभं राहिलो इथं. आम्ही तुम्हाला हं, शोधतोय." तर मी बोलले, "अरे आपल्यासोबतच स्कॅम झाला" म्हटलं. जेव्हा आम्ही सेकंड टाईम गेलो, जेव्हा तो मॅनेजरला घेऊन गेला, तेव्हा मी रिअल आवाज ऐकला. मग ते बोलले, "गप रे, तू खोटं सांगतेस." मी बोलले, "अरे मी खरं सांगते. फर्स्ट टाईम तुम्ही मस्तीमध्ये काढलं ती गोष्ट खरी आहे. पण सेकंड टाईम मी पण आवाज ऐकला." मग त्याच्यानंतर जास्त आम्हाला त्रास व्हायला लागला त्या गोष्टींचा आणि मग हळू करून आहे ना पूर्ण त्या शोरूमचं सेल बंदच झालं. अच्छा. म्हणजे तिने सांगितलं, की आता शोरूम वाइंड अपच करायचं. हं, हं, मग आमचं काहीतरी आहे ना मार्च, एप्रिल एप्रिलमध्ये शोरूम वाइंड अप झालं. तिने मीटिंग घेतली आमची, की आता आपलं शोरूम वाइंड अप होतंय. तर आम्ही विचारलं रिझन, हं, की का होतंय म्हणून. तर बोलली, की बिझनेसमध्ये लॉस आहे. हं, 2 महिने काय सेल झाला नाहीये. पण आम्हाला ॲक्चुअल रिझन माहिती होतं. पण आम्ही काही तिला दाखवलं नाही, की आम्हाला माहिती आहे म्हणून. तर सर्व्हिस सेंटर तिने चालू ठेवलं होतं. कारण की सर्व्हिसिंगला तिला बराच स्कोप हं, भेटत होता. कारण की शोरूममध्येच जास्त तिला त्रास म्हणजे तिचं हे होतं, शक्ती बोलतात ना हं, ते. हं. सर्व्हिस सेंटरला तिला काही एवढं हे नव्हतं. तर ती बोलली सर्व्हिस सेंटर चालू ठेवणार आहे. ते 31 मे पर्यंत असेल. त्याच्यानंतर सर्व्हिस सेंटर पण बंद करणार आहे. कारण की इथे दुसरे घेणार आहेत म्हणून. तर जे दोघं जण होते ना, ते दोघं जण यायचे. 2 मुलं होते ते. मग त्याच्यानंतर मी शोरूम वाइंड अप झाला, तर त्याच्यानंतर मी बाजूच्या शोरूममध्ये कंटिन्यू जॉब केला. तिथे व्हॅकन्सी होती, तर मी कंटिन्यू केला तिथे. तर मी त्यांना अशीच भेटायला जायची दुपारची वगैरे, की तुम्हाला काही त्रास वगैरे होत नाही ना, हं, असं-तसं. हं. पण असा सीन झाला त्यांच्यासोबत. मॅनेजर, परत ते दोघं जणं म्हणजे जेवढे बॉयज लोकं होते ना आमच्या शोरूममध्ये, एक 6-7 जण होते बॉयज लोकं. आमचा जो खालचा वॉशरूम होता, म्हणजे सगळे कॉमन यूज करायचे ते. हं, सगळ्यांना सेम स्वप्न पडलेले, की आम्ही वॉशरूमसाठी उभे आहोत वॉशरूममध्ये आणि एक वॉशरूममध्ये अशी खिडकी होती, म्हणजे व्हेंटिलेशन होण्यासाठी हं. आणि त्या साइडला एक वर्कशॉपचं वॉशरूम होतं. तर ते वॉशरूममधून एक बाई येते त्या खिडकीतनं. एक बाई येते आणि बोलते, "तुम्हाला कोणालाच सोडणार नाही मी." अच्छा. म्हणजे प्रत्येकाला एक-एक दिवस सोडून स्वप्न पडत होते हे. ओके. तर मी त्या दोघांना विचारायला गेले, की "अरे, काय सगळं ओके चाललंय ना? तुम्हाला काही त्रास वगैरे होत हं, नाही ना?" हं, ते बोलतात, "अरे स्नेहा, सगळं ओके आहे, पण बोलतं मॅनेजरचा पण फोन आलेला, अजून दोघा-तिघांचं नावं नाही घेत. त्यांचे पण फोन आलेले आणि आम्हाला दोघांना पण सेम स्वप्न पडलेत." बोलतं, "हे कसं काय पॉसिबल आहे, हं, की सगळ्यांना स्वप्न सेम पडणं?" तर मी बोलले, की "तुम्हाला मी सांगितलं होतं, ह्या-ह्या, अशा-अशा गोष्टी आहेत." तर ते दोघं पण आहेत ते सातार साइडचे आहेत, ते 2 मुलं आहेत ते. त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं असं-असं आहे. तर त्यांनी त्यांच्या पंडितला विचारलं. तर पंडितने सांगितलं, की "हो, तिथे एक बाई आहे. तिच्यावरती रेप करून तिला जाळून मारलेली आहे तिथे आणि तिला ते असंच टाकून गेलेले आहेत." तर मग त्यांनी सांगितलं, "स्नेहा, तुला खरं कसं माहिती आहे सगळ्या गोष्टी?" म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगत होते त्यांना खरं नव्हतं वाटत. मग जेव्हा हं. त्यांना त्या माणसाने सांगितलं तेव्हा त्यांना खरं वाटलं. तर मी बोलले, की "असं-असं आहे, मला हे जाणवतं आणि मला असं रिफ्लेक्ट होतं ह्या गोष्टी." म्हटलं, "मला असं कोणी सांगत नाही हो." तर बोलले, "ठीक आहे बाबा, आम्ही तुझं ऐकायला पाहिजे होतं." मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही जे शेवटचे जे दिवस आहेत ना, ते हं, दिवस थांबू पण नका." तर बोलले, "का?" म्हटलं, "मी सांगते तेवढं करा." कारण की मला असं जाणवत होतं, की काहीतरी वाईट होणार आहे ह्या हं, हं, दोघांसोबत. तर मग ते बोलले, की "जाऊ दे आता काय थोडे दिवस झालेत, 15 एक हं, दिवस झालेत. तसं पण आपण नंतर कंटिन्यू नाही करणार आहे." तर मी म्हटले, की "ठीक आहे बघा तुमच्या ह्याच्यानुसार आहे, सोयीनुसार. मी हं, तर तुम्हाला सांगितलं." तर मग त्याच्यानंतर जिथे गाड्या ठेवायचे ना, तोच रूम तिने दोघांना बसायला दिला होता. बोलली, की "आता शोरूम तर बंद आहे. मी एवढं भाडं हं, तर हं, भरू शकत नाही शोरूमचं तुमच्या दोघांसाठी." म्हणून एक छोटासा रूम दिलेला बसायला. दिवसभर तर त्यांच्याकडे काही काम नसायचं. कोण आलं हं, तरच ते सर्व्हिसिंग वगैरे. तर हे दोघं जण आहेत ना, म्हणजे त्यातला एक जण झोपला होता. असंच हं, कॅमेरा हं, वगैरे नाही तर तो झोपलेला आणि एक जण आहे ना मोबाईल बघत होता. तर त्याने हेडफोन्स लावले होते. हं, एक दुपारची गोष्ट आहे 11:30-12 ची. त्यांनी डोअर बंद ठेवला. मी त्यांना सांगितलेलं, की तुम्ही हा डोअर बंद करूनच बसत जा. हं, कोणी काही असेल पहिला आवाज देत जा, मग डोअर खोलत जा. हं, तर मी पण अशी अचानक भयानक कधी जायची त्यांना असं घाबरायला. तर ते बोलले फोन करून मी गेलीच नाही त्या दिवशी. मी माझ्या ऑफिसमध्ये बिझी होती. फोन करून बोलले, "स्नेहा तू आली होतीस का?" म्हटलं, "नाही." बोलते, "अरे आम्हाला." मी म्हटलं, "का काय झालं?" मग बोलले, "काय नाही, काय नाही तुला मी नंतर सांगू." म्हटलं, "नाही काय झालं सांग, की मी येऊ." बोलले, "नाही, नाही तू येऊ नकोस. आम्हीच आता जाणार आहे लवकर." हं, म्हणजे एक ते 12:30-1च्या दरम्यान ते नंतर निघून गेले.
तर मला वाटलं हे खोटं सांगतात म्हणून मी गेली बघायला. एक छोटीशी जागा होती जायला. मी एकटी जाऊन बघून आले. ते कोणच नव्हतं तिथे. मी म्हटलं तू फोन करून म्हटलं, "तुम्ही गेलात काय खरं?" बोलतो, "तू पागल आहेस का? तू कशाला गेली एकटी? तुला सांगितलं तू जाऊ नको." म्हटलं, "ठीक आहे, मी जाते परत." मग त्याने मला एकाने फोन करून सांगितलं, की "अरे, आम्हाला 11:30 ते 12 वाजेपर्यंत आहे ना, डोरच्या इथे पैंजणाचा आवाज येत होता, की कोणतरी अच्छा. फेरा घालतंय हं. डोरच्या बाहेर." लिटरली त्यांना दिसत होतं कोणतरी फेरा घालतंय. म्हणून आम्ही तुला फोन केलेला. तर मी बोलली, "तुम्ही एक काम करा, तुम्ही आता तिला सांगा, की तुला सॅलरी द्यायची तर दे, नाहीतर नको देऊ, पण आम्ही आता कंटिन्यू करणार नाहीये." त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिला फोन केला त्या लोकांनी, की "आम्ही येणार नाहीये. आम्ही गावी चाललोय दोघं पण." बिकॉज ते साताऱ्याचे होते दोघं जण. तर म्हटलं आपण सुट्टी टाकून जाऊया दोघं जण. तर ती बोलली, "नाही, नाही 2-3 दिवस तरी या. मला काय ते हँडओव्हर करा. मग तुम्ही जावा." तर बोलले, "ठीक आहे." तर त्यांच्यासोबत एवढा मोठा सीन झाला. एक वॉशरूम होतं. त्या वॉशरूममधून नळातून ऑटोमॅटिकली पूर्ण रेड पाणी येत होतं. ओके. म्हणजे त्यांनी खोटं वाटू नये म्हणून त्यांनी व्हिडिओ केला होता हं, हं. दाखवायला. आणि असं पण नाही की कोणी वरती टाकी वगैरे साफ केलं तर ते पावडर हं, टाकली तर रेड पाणी येतं. शोरूम 1.5 महिना बंद होतं, काही युजच नाही, तर प्रश्नच येत नाही की रेड हं. पाणी वगैरे यायचा. तर त्यांनी मला फोन केला की "स्नेहा तू खरंच ये, बघ इथे काय होतंय ते." म्हणले, "काय झालंय?" मी घाबरून एकदम गेली धावत. बाजूलाच होती म्हणून मी गेले. तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं वॉशरूममध्ये पूर्ण बकेटमध्ये लाल-लाल पाणी येत होतं. मग त्यांनी व्हिडिओ पण केला आणि मॅडमला पाठवला. हं. जेव्हा तिला पाठवलं तेव्हा ती बोलली, की "तुम्ही असेल त्या स्थितीमधून तिथून निघा." तर ते बोलले, "का काय झालं?" हं. बोलले, "मी तुम्हाला सांगेन नंतर. तुम्ही आहे त्या स्थितीमधून तिथून निघा." आणि त्याच्यानंतर ते लोकं गावी गेले. जसं मी बोलली ते गावी जाणार होते. ते गावी गेले. तर तो त्यातला एक मुलगा होता, तो परत त्या पंडितकडे गेला. तर त्याचा पंडित बोलला, की "तू तिकडचं काम सोडलंस का, की जाणारच आता इथून परत गेल्यावर?" बोलला, "नाही, आम्ही सोडून आलोय." बोलतात, "बरं झालं तुम्ही दोघांनी ते काम सोडलंत. नाहीतर तुमच्या दोघांच्या तिथनं बॉड्या बाहेर पडल्या असत्या." ती पूर्ण तुमच्यावरती हेवी व्हायला बघत होती. पण त्यांना सांगितलं, की तुमच्यासोबत कोणती एक मुलगी आहे, तिच्यामुळे हं. तुम्ही वाचत आलात आजपर्यंत. अच्छा. मग त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं, की "स्नेहा तू खरंच आमच्यासोबत आहेस. आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि आम्हाला सजेस्ट करत होतीस, चांगलं आहे ते." मग ते नंतर आम्हाला पंडितनी सांगितलं तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी कळल्या, की असं-असं आहे म्हणून. मग नंतर असं वाया-वाया खबर पसरत गेली, की बाबा असं-असं आहे म्हणून. मग तेव्हा सांगितलं, की तिथे म्हणजे जे होते जुने सगळे स्टाफ, तिथे हाउसकीपिंग लेडीज होती. तिला वाटतं काहीतरी रात्रीपर्यंत थांबवलं होतं त्या लोकांनी. तिच्यावरती त्या लोकांनी पार्टी करताना रेप वगैरे करून तिला तिथेच मारून टाकलेली त्या टँकमध्ये. ओके. तर गळा की काहीतरी तिला करून मारून हं, टाकली हं. होती. मग ते एंडिंगला तिने ते दाखवलं, की मला इथं टाकलेलं आहे, हं, हं. म्हणून रेड पाणी येतंय असं. अच्छा. पण आता ते शोरूम म्हणजे आमचं शोरूम बंद झाल्यानंतर 1-2 वर्षाचं शोरूम बंद होतं. हं, हं. आता तिथे दुसरं ओपन झालेलं आहे ब्रँड. आता माहीत नाही तिकडचं काय आहे काय? मी तिकडनं जॉब सोडलेला आहे. मी आता ती लाईनच सोडून म्हणून मी आता पनवेलला शिफ्ट झाले. आतापर्यंत आपल्या शोमध्ये प्रत्येक स्टोरी गेस्ट सांगतात. तेव्हा काही ना काही एक रहस्य असतं. त्यामुळे तुम्ही सांगितलं आता, की हां. तिची बॉडी होती किंवा आधीच्या स्टोरीमध्ये सांगितलं, हं. की त्या फ्लॅटमध्ये तिला पुरलं होतं. तर ह्या जेव्हा गोष्टी अर्धवट राहतात ना, तेव्हा अशा काहीतरी अनयुज्युअल गोष्टी घडत असतात. घडत असतात. तर थँक सो मच ताई तुम्ही आज आपल्या शोवरती आलात आणि तुमच्याकडे अजून काही किस्से असतील तर आपण नक्कीच भाग दुसरा करूच. चालेल. आणि जसं तुम्हाला मी नेहमीच सांगत असतो, ताई जसं आपल्या शोवरती आल्या, तसं तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलचा Google फॉर्म आहे. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील, ते आपल्यापर्यंत आणि आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवता येतील.